रेठरे धरण तालुका वाळवा येथे दिवाळी दीप संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। रेठरे धरण गावचे लोकनियुक्त सरपंच हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळी सणानिमित्त दीपसंध्या जुन्या व नव्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। अनेक नागरिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला। या दरम्यान गावामध्ये घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचं बक्षीस वितरण व महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी आनंद संध्या नावाच्या फाउंडेशनचा लोगो अनावरण रेठरे गावचे लोकनियुक्त सरपंच हर्षवर्धन पाटील व राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक अतुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। आज रेठरे धरण तालुका वाळवा येथे रेठरे धरणमधील लोकांना आपल्या मराठी भाषेतील लोकगीतं संगीतमय धार्मिक गीतांचा कार्यक्रम रेठरे गावचे सरपंच हर्षवर्धन बाबा यांच्या माध्यमातून आज संपन्न झाला। आपल्यासोबत इथल्या लोक ग्रामस्थ आहेत। सर, आज कार्यक्रम इतक्या मोठ्या उत्साहात झाला, सर्व महिला वृद्ध तरुण वर्ग बालवृद्ध सगळे होते, काय वाटते कार्यक्रम कसा होता? कार्यक्रम अतिशय सुंदर कार्यक्रम झाला, लोकांना फार आवडला आणि असा हर्षवर्धन पाटलांनी प्रत्येक दिवाळीला प्रत्येक वर्षी लोकांना ही मैफिल द्यावी असं लोकांचं मत आहे। सर, आज रेठरे धरणमध्ये आपण आलात, काय वाटतंय? कारण इथला प्रेक्षक इतकं मंत्रमुग्ध झालेला आहे की आपल्या एक दोन गाण्या वन्स मोर इतके 2 ते 3 वेळा दाद मिळाली, काय वाटतंय? ही सगळी भगवंताची कृपा आहे, आपलं काहीच नसतं, तो देत असतो, आपण फक्त पोचवायचं काम करत असतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की दिवाळी पहाट किंवा दीपसंध्याचे कार्यक्रम आम्ही जनरली करतो पुणे मुंबई वगैरे अशा शहरी ठिकाणी। मला जेव्हा फोन आला बाबांचा की आपल्याला अशी कन्सेप्ट हे करायची, रेठरे धरण गावात ही कन्सेप्ट राबवली जाते, कोणतरी इतक्या उत्साहानं ती कन्सेप्ट पुढे नेतंय, ह्यातच मला इतका आनंद होता की मी कुणाचाही फोन अटेंड केला नाही आणि या कार्यक्रमाला लगेच हो म्हटलं। कारण की अजूनही मला असं वाटतं की म्हणजे गावखेड्यात आणि गाव पातळीवर म्हणजे जो अजून भक्तिभाव म्हणा किंवा भावगीतं ऐकण्याची परंपरा आहे, भक्तिगीतं ऐकण्याची परंपरा आहे, ही अजून इतकी त्याची नाळ इतकी जोडलेली आहे। त्यामुळे त्या प्रेक्षकांसमोर ही सगळी कला अशी गीतं सादर करण्याचा जो आनंद असतो तो काही भलता न्यारा असतो। त्यामुळं ही संधी आम्हीही सोडली नाही आणि बाबांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल म्हणजे कसे आभार मानायचे। आणि मला असं वाटतं की मी इथं याला थकणार नाही, बाबा किती थकतात मला माहिती नाही, परंतु मला असं वाटेल की रेठरे धरण जर गावात जर मी दर दिवाळीला आलो नाही तर माझी दिवाळी होणार नाही।